नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मुगाच्या डाळीचा शिरा। त्याकरिता साहित्य घेणार आहोत। 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर डाळीतलं सगळं पाणी काढून डाळ मिक्सरमधून बारीक करायची आहे। शिऱ्याकरिता आपण काजू, थोडंसं तूप घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत। त्यात काजू टाकणार आहोत। काजू थोडे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता काजू कशा प्रकारे भाजले जात आहेत। परत थोडंसं तूप टाकणार आहोत। त्यानंतर आपण बारीक केलेल्या मुगाच्या डाळीची पेस्ट टाकणार आहोत। त्यात गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, जेणेकरून करपणार नाही। हळूहळू मिक्स करायचं आहे ते। सुरुवातीला थोडंसं जडच जाईल आपल्याला ते मिक्स करण्याकरिता, भिजवलेली डाळ असल्यामुळे। थोडंसं अजून तूप टाकायचं आहे। तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे ते मुगाच्या डाळीची पेस्ट आहे ती कोरडी व्हायला लागलेली आहे। आपण अजून थोडंसं तूप घालणार आहोत। त्यात आपण अजून थोडंसं तूप टाकणार आहोत व अजून थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे ही डाळ ओलसर दिसायला लागलेली आहे। याच्यातून आता असं तूप बाहेर पडू लागले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आता बघू शकता डाळीच्या पिठाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे। त्यात आता आपण भाजून घेतलेले काजू टाकणार आहोत व मिक्स करून घेणार आहोत। आता आपण एका पातेल्यामध्ये 3 ग्लास पाणी घेणार आहोत। त्याच्यात 2 वाटी साखर घालणार आहोत। त्यात आपण केशरचे 5 ते 6 धागे व वेलची पूड घालणार आहोत। पाण्याला चांगली उकळी द्यायची आहे। उकळी आल्यानंतर ते पाणी आपण शिऱ्यात टाकणार आहोत। थोडं थोडं करून पाणी त्यात मिक्स करायचं आहे व चांगलं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। यात आपण आता 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत, जेणेकरून चव ही खूप छान लागेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीकच असू द्यायचा आहे। 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे। खूप असं छान टेस्ट लागते याची, नक्की ट्राय करा।